नमस्कार. श्री स्वामी समर्थ. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. गेल्या 2-3 वर्षात बघा जशी शीतलताई धनलक्ष्मी कुंचन सेवा करते तशी आजपर्यंत बघा 80,000 प्लस घरामध्ये कुंचन सेवा पोहोचली आहे. आणि त्या सेवेचा भाग ह्या ताई पण आहेत. शीतलताईंच्या अनुभवाच्या कट्ट्यावरती आज ताईंचं स्वागत आहे. तर ताई स्वतः त्यांच्या सेवेचा अनुभव पण सांगतील. आणि ताई जसं शीतलताई देवाशी जसं जोडली गेली तसं ताई सुद्धा महालक्ष्मी आईशी जोडल्या गेल्या. तर त्यांचा अनुभव आपण थोडक्यात ऐकूया. श्री स्वामी समर्थ. मी लोहवरून आले. माझं नाव आशा आहिरे आहे. मी 2 महिन्यापूर्वी कुंचन सेवा घेऊन गेले होते ताईंकडून. कुंचन सेवा करत 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 मला आता 2 महिने पूर्ण झाले. काही का असेना, छोटे मोठे काय असेना, पण मला खूप छान अनुभव आलेले आहेत. ताईने जशी मला कुंचन सेवा करायला सांगितली तशी मी केलेली आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ताई देवीचा एवढा मोठा आशीर्वाद आणि स्वामी माऊलीचा एवढा मोठा आशीर्वाद आहे, माझे गुरुच आहेत स्वामी, की मी आणि माझे मिस्टर आज काही काम नाही आहे आम्हाला, आम्ही घरी पण 2 वेळ पोटभर जेवण मिळतं ही खूप आई ज्यांच्यावर हे आहे, कृपा आहे. आणि पूजेत कधीही मी तिच्या हे करत नाही. जसं पूजा तुम्ही इथे करता ना ते बघून बघून मी ती पूजा तशी करते. आणि जशी आई जसं ताईंना फुल देते ना तशी मला सुद्धा फुल देते आता. की इतका म्हणजे छान अनुभव आहे माझा. खूप म्हणजे ताईंनी जसं सांगितलं तसं मी करते. ह्याच्या पुढेही माझं तसं चांगलं होऊन दे, चांगलं राहून दे, लवकरात लवकर माझं स्वतःचं घर होऊन दे. बघा, आणि ताईंना आपल्याला जॉब करायला यायची इच्छा आहे पण राहतात कुठं लोहगावला. बघा स्वामीला सांगून तुम्हाला चिंचवडमध्ये घर द्या, त्या निमित्ताने इकडे आलो तुम्ही. नक्की कसं असतं प्रत्येक जण म्हणतं ना हे फुलं देणं अंधश्रद्धा आहे किंवा असं आहे. शेवटी कसं आहे प्रत्येकाची भावना ही वेगळी असते. देवाला काय मागतो आपण, फक्त आशीर्वाद दे देवा. मी त्या दिवशी बोलले काय ग आई शीतलताईच तुझी लाडाची आहे का ग, आम्ही नाहीत का ग लाडाची, आम्ही पण सेवा करतो ना. अक्षरशः एवढंच बोलली आणि आईने फुल दिलं मला. म्हणजे शीतलताई तू पण लाडाची आहे माझ्या. बरंच काही म्हणतात शीतलताईच लाडकी आहे का तुझी, आम्ही नाही का. म्हणजे शीतलताईच लाडकी आहे का ग तुझी, आम्ही नाही का लाडकी. आणि असं म्हणून पाया पडलं की तेवढं फुल खाली पडलं. बघा माझ्या नावाखाली ब्लॅकमेलिंग तसं काही नाहीये. कसं असतं माहितीये का, मी नेहमी काय सांगते तुमचा भाव महत्वाचा आहे. देवाला तुम्ही कशा रूपात बोलता. आता मला सवय झाली की फुलाच्या रूपात स्वामींशी महालक्ष्मी म्हणजे प्रत्येक देवाच्या असा अनुभव घेतलाच नाही बरं का. अक्कलकोटला पण मी गेले ना की गुरुजी पूजा करत होते का पौर्णिमेला, खूप सगळे गजरे घातले होते. मी म्हटलं मला एक गजरा द्या. ते म्हणजे नाही स्वामींना चढवायचंय गजरा, तुम्हाला गजरा हवाय तर तुम्ही बाहेरून घ्या. मला गजरा नाही दिला त्यांनी बरं का. म्हणजे खूप दिवसापूर्वीची गोष्ट आहे ही. अक्कलकोट पौर्णिमा चालू केल्या आणि तेच उभा राहिले. तुला जाऊ दे गजरा देत मी विकत घेऊन घालेन. आणि असंच खूप वेळ 10 मिनिटं उभा राहते. स्वामींनी घातलेला सगळा गजरा खाली टाकला. मग ते गुरुजी बोलले घ्या येत आहे तुम्हाला 4 गजरे, तुमची इच्छा होती ना. स्वामींनी पूर्ण गजरे दिले. म्हणजे कसं आहे एक वेगळ्या प्रकारची अटॅचमेंट आहे. फुलाच्या रूपात मी सगळ्यांशी बोलते, ते माझ्याशी बोलतात, महालक्ष्मी आई बोलते आणि साक्षात ताई जे सांगतात ना की आपण संवाद साधावा, स्वामीशी साधावा, आईशी साधावा, आणि हे खरंच आहे. खूप मन शांत होतं त्यांनी. इतकं शांत होतं ना मन की आपण असे जे निगेटिव्ह विचार करत असतो ना त्याच्यातून आपल्याला ऑटोमॅटिकली पॉझिटिव्ह विचार यायला सुरुवात होते. एवढे छान अनुभव आहेत. लोकांशी बोलण्यापेक्षा बसण्यापेक्षा ह्याचं त्याचं काहीतरी उणे काढण्यापेक्षा लोकांना वाईट म्हणून वाईट कर्माचा भाग बनण्यापेक्षा मी नेहमी सांगते. आता बरेच लोक आसपासच्या नातेवाईकांमुळे दुःखी आहेत. हे रोजच मला प्रश्न आहे की ताई सासू चांगली नाही, सासरे चांगले नाहीयेत, जाव अशी आहे, दीर तसा आहे, नवरा असा आहे. पण मी काय म्हणते नवरा म्हणजे आपल्या आयुष्याचा भाग आहे, तो तर चांगला असणं खूप महत्वाचं आहे. पण त्याच्यापेक्षा आपण देवाशी जोडले जा, देवासोबत जोडा. देव कधी एकटं सोडत. देवाशी बोला, तुमचं दुःख काय ते देवाला सांगा, देव ऐकत असतो. ह्याचा अनुभव ज्या ताई माझ्यासोबत जोडलेत ना, इन्स्टाचे बघा जवळपास बघा 1.5-2 लाख माझे फॉलोअर्स आहेत. युट्यूबला बघा तर 2 लाख फॉलोअर्स आहेत. जवळपास 3.5-4 लाख लोक मला बघतात. प्रत्येक जण शीतलताईंचं अनुकरण करते. त्यांच्या आयुष्यामध्ये आनंदच आहे. जोपर्यंत शीतलताई आहे तोपर्यंत सगळ्यांचं चांगलंच होणार. फक्त कसं आहे मी मार्गदर्शन करते, त्याच्यावर चालायचं काही तुमचं काम आहे. मी कुठली पत्रिका बघत नाही, मी कुंडली बघत नाही, मी काहीच नाही करत. माझा फक्त कर्मांवरती आणि माझ्या स्वामींवर, माझ्या कोल्हापूर महालक्ष्मी आईवरती विश्वास आहे. तुम्ही त्या स्थानी विश्वास ठेवा, तुम्हाला सुद्धा 100% रिझल्ट बघायला मिळेल. कारण कसं आहे भगवंताशी एकरूप व्हा, जगाशी एकरूप होऊन काही फायदा नाहीये. कारण जे जगाचं नातं कसं आहे टेक आणि गिव्ह. तुम्ही काही तर दिलं घेतलं तरच नातं टिकतं. पण देवाकडे तुम्ही काही द्या किंवा नाही द्या, देवासोबत कनेक्ट राहा. देव सगळ्या गोष्टी तुमच्यासाठी नक्की चांगल्या करत असतो. ह्याचा अनुभव ताईंकडून घेतला. आणि ताईचा प्रत्येक एक शब्द खरा असतो. ताई जे बोलतात ना त्याच्यातून स्वामी वाणी समजा किंवा आईची वाणी समजा
ताई जे बोलतात ना, एक एक शब्द खरा असतो आणि त्याप्रमाणे तुम्ही करा. खरं तुम्हाला इतकी मन शांतता मिळेल, एवढी मन शांतता मिळेल ना की दुनियादारी तुम्ही विसरून जाताल. एवढा माझा त्यांच्यावरती एवढा ट्रस्ट झालेला आहे. आणि मी 15 दिवस झाले सामान घेऊन ठेवलेलं आहे, पण त्यांच्याच हातून घ्यायचा हा माझा हट्ट होता. मी सामान घेतलं, बिल केलं, पेमेंट केलं, सगळं केलं, पण ताईंकडूनच मला घ्यायचं होतं. पण आज तो योग आला मला. आज मंगळवार पण आहे. नको 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 नको. तर अशा माझ्या गोड ताई माझ्यासोबत जोडल्या गेल्यात. कारण कसं असतं माहितीये का, मार्गदर्शन खूप महत्वाचं असते किंवा भरपूर लोकांचं असतं इथं मी गेलो तिथं पत्रिका बघितलं. पण मी एकच सांगते, पत्रिका कुंडली आणि नशीब बदलण्याचं सुद्धा सामर्थ्य योग माझ्या स्वामी विषय असा आहे. आपण पत्रिका दाखवतो, कुंडली दाखवतो, ते लोक ऑनलाईन सगळं करतात. अगोदर 5,000 द्या, 10,000 द्या. ते करण्यापेक्षा इथे या. इथे सर्व इतकं पॉझिटिव्ह आहे, एवढं छान वाटतं ना इथे वातावरण, की माणूस किती बी निगेटिव्ह विचार बनला असं नाही. इथे येऊन ताईशी बोलून ना त्याचं नाही मन परिवर्तन झाल्यानंतर मग तुम्ही बोलाल ते हारायला तयार. एवढं छान आहे. इथे 5,000 घालवण्यापेक्षा स्वामींची सेवा करा, तुम्ही आईची सेवा करा, ह्याच्यातून तुम्हाला खूप पुण्य प्राप्त होईल. खरं सांग. कधी कधी नाही का, पत्रिका ग्रहमान हे त्या गोष्टी बघणं कधी कधी महत्वाचं वाटतं. आयुष्यामध्ये प्रॉब्लेम संकट माणसाचे येतात, पण कसं आहे, काही गोष्टी असतात पण त्या गोष्टी बघा तेवढ्या पुरत्याच असतात. त्या बदलण्याचं सामर्थ्य सुद्धा तुमच्या नामस्मरणात, तुमच्या सेवेत आणि तुमच्या उपासनेमध्येच असतं. तेव्हा तुम्ही भगवंताची सेवा करा. मी वेगळं काही नाही सांगत. प्रत्येक जण म्हणतो ताई तुम्ही पत्रिका बघता का, कुंडली बघता का, असं आम्ही काहीच बघत नाही. फक्त जे मला वाटतं ते मी योग्य मार्गदर्शन प्रत्येकापर्यंत पोहोचवण्याचं कार्य करते आणि सर्वांना चांगला अनुभव येतात. शीतल ताईंच्या कट्ट्यावरती ताईंचे खरंच आभार. 2 महिन्यापूर्वी ना मी खूप अशी हे झाली होती नाही का, डिस्टर्ब झाली होती. मी ह्याला पत्रिका दाखव, त्याला पत्रिका दाखव, सगळं आपके ऊपर किया हुआ है, आपको खिलाया गया है, ये किया गया है, आप 10,000 दो, आप 15,000 दो. कशाला पाहिजे तसं? काही गरज नाही. हे असल्या भानगडीत पडूच नका तुम्ही. खरं सांगते, तुम्ही मनापासून देवाची पूजा करा, मनापासून इथून हात जोडा. खूप 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 छान प्रचिती. आणि विशेष म्हणजे कुंचन सेवा मी देते, प्रत्येक प्रॉब्लेमवरती काम करते. कुंचन सेवाचा खरं खूप चांगले अनुभव आहे. जेवढ्या ताईंनी घेतलेले आहेत ना, तेवढ्या ताईंना खूप छान छान अनुभव आलेले आहेत. आणि तुमच्या मार्गदर्शनाखाली सगळ्यांचे जे त्या दिवशी आम्ही काढलं 80,000 प्लस घरामध्ये आज कुंचन सेवा पोहोचली. 80,000 ट्रिपल होऊन दे. कारण ह्या 2 वर्षामध्ये. आणि आता बघा सर्व ताईंना मुंबईला स्वसेवा मिळते. प्रत्येक भागामध्ये स्वसेवा लवकरच मी घेऊन येते. आता माझ्यापैकी मला म्हणतात तू जे हे करते ना ते आम्हाला पण करायचंय. मी बोले असं नाही, ते एकदा केलं आणि बंद केलं असं करायचं. तुम्हाला जर करायचं असेल तर मी तुम्हाला घेऊन जाईल तिथे. पण ते नेहमी झालंच पाहिजे, केलंच पाहिजे, तर तुम्हाला त्याचं फळ भेटेल. एकदा तुम्हाला कोणाला काही फळ भेटत नाही. जेव्हा पण आपली परीक्षा घेतोच ना, म्हणजे आज मी एवढं बोलते ना, तर आज मला खरंच अनुभव आहे काही गोष्टींचा, म्हणून मी एवढं बोलते. तर मी त्या 2 महिन्यापूर्वी आलेले आणि आत्ता आलेले ना, त्याच्यात खूप डिफरन्स झालेला आहे. ताईंना बघा खूप छान वाटतंय, पॉझिटिव्ह वाटतंय, हेच महत्वाचं असते. दादा नमस्कार. श्री स्वामी समर्थ.